राम राम मंडळी आज मी बनवलेत नूडल्स म्हणजे गावावरून शेवाळ्या मागवलेल्या गुढीपाडव्यासाठी. तर त्याचे म्हणलं तिखट नूडल्स बनवून बघूया. तर छान झाले. चला मग साहित्य बघूया. अर्धा किलो होतील एवढे मी नूडल्स घेतले. बघू शकता. पाणी गरम एक 2 लिटर पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप टाकले. नूडल्स बॉईल करून घेतलेत. बॉईल करून झाल्यावर त्याला 3-4 पाण्याने थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण सुटसुटीत होतात तेव्हाच. बघू शकता झाले छान. आता मी फ्राय पॅनमध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना भरपूर घेतला आहे. छान वाटण करून घेतलेलं आहे. 2 चमचे तूप टाकलं. तुपावर छान वाटण परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातमध्ये मी 2 अंडे टाकलेत. तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नका टाकू. तर मी 2 अंडे छान परतून घेऊया. बघू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला सांभाळूनच टाकायचं आहे, कारण नूडल्समध्ये पण टाकलेलं आहे. 1 गाजर घेतलं, 1 शिमला मिरची घेतली आणि पाव किलो असं होईल एवढे कोबी घेतले. भाज्या छान परतून घेऊया. बघू शकता झालेल्या आहेत आपल्या भाज्या, छान परतून झालेल्या आहेत. थोड्याच कच्च्याच ठेवायच्या. आता याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया आणि 1 मोठा लिंबू पिळून घेऊया. छान नूडल्स होतात. बनवून बघा, खायला 1 नंबर. घरगुती नूडल्स. वरतून आपल्याला बटर टाकायचं, अमूल बटर. ते अजून टेस्ट छान लागते. चीज वगैरे पण टाकू शकतात, पण मी नाही टाकत वगैरे जास्त चीज. पण अमूल बटर टाकले आणि तूप टाकलेलं आहे, त्याच्यामुळे छान झाले आहेत. बघू शकता. बनवून बघा, खायला 1 नंबर.